दोस्तों नमस्कार, मैं हूं इमरान, आपके साथ आप देख रहे हैं फसल क्रांति। मैं इस समय मौजूद हूं स्वान एग्रो में। स्वान एग्रो का स्टॉल लगा हुआ है किसान कृषि प्रदर्शनी पुणे में। आज हम बात करेंगे कृषि इम्प्लीमेंट की, जो खेती में चलने वाली मशीनरी है, कौन कौन से इम्प्लीमेंट ये कंपनी बनाती है, किन किन तकनीकों पर काम करती है, सब कुछ जानेंगे विस्तार से। हमारे साथ सर मौजूद हैं जो बताएंगे कि क्या क्या प्रोडक्ट हैं कंपनी के पास। सर आपका बहुत बहुत स्वागत है फसल क्रांति में। शुक्रिया सर। जानना चाहेंगे कि जो आपके सबसे ज़्यादा लोकप्रिय प्रोडक्ट हैं खासकर महाराष्ट्र स्टेट में, उनके बारे में हमारे जो दर्शक हैं उनको बताएं। जी देखिए, ॲक्च्युली आमचे जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे बेसिक जो आमचा बॅकबोन प्रोडक्ट म्हटला जातो तो आहे रोटावेटर. आणि तेव्हापासून स्वान रोटावेटर खास करून शेतकऱ्यांमध्ये स्वान रोटावेटरला ओळखत नाही असा शेतकरी नाही आहे. आणि आता आम्ही भरपूर नवीन प्रोडक्ट्सवर काम करतो आहे. त्याच्यात आम्ही 2 सिरीज आणलेले, जसा हा इंटररो विडर आहे आमचा, जो ऊसाच्या शेतात काम करतो. वेगळ्या मशीनरीजवर, नवीन मशीनरीजवर काम करतो है सर. क्या खासियत है इस प्रोडक्ट की? अगर सर इस प्रोडक्ट की खासियत ये है कि ये ऊसाच्या शेतीत बऱ्याच वेळेस लोकांना काय होतं की कंजेस्टेड जागा असल्यामुळे मध्ये मशागत करणं मुश्किल होऊन जातं. आणि अशा वेळेस प्रत्येकाला लहान ट्रॅक्टर घेऊन त्याचे मशागत करणं मुश्किल आहे. आणि जर त्याच्याकडे मोठं ट्रॅक्टर आहे आणि त्याच्यासाठी जर असा एक अवजार आपण बनवून दिला जेणेकरून त्याचं अंतर्गत मशागतीचा प्रॉब्लेम तर सॉल्व, पण त्याला त्यासाठी नवीन छोटं ट्रॅक्टर घेण्याची गरज नाही. तर याची खासियत ही आहे सर की हा ॲडजस्टेबल प्रोडक्ट आहे. याला विविध प्रकारे ॲडजस्ट करू शकतो. याची हाईट ॲडजस्ट करू शकतो, याची विड्थ ॲडजस्ट करू शकतो, इवन दो याची खालची जी विड्थ आहे ही पण ॲडजस्ट करू शकतो आपण. तर शेतकऱ्याच्या गरजेनुसार त्या प्रोडक्टची हाईट, विड्थ आणि खालचे रो ॲडजस्टमेंट करून त्याला पाहिजे त्या करून अंतर्गत मशागत करून कमी वेळेत चांगलं काम करू शकतो सर. ये कितने HP तक अवेलेबल है, मतलब कितने HP के ट्रैक्टर पे इसको चलाया जा सकता है? बेसिकली हा 40-42 HP पासून चालतो. याला काही फार मोठं ट्रॅक्टर घेण्याची गरज नाही आहे. 40-42 पासूनच्या पुढच्या कुठल्याही ट्रॅक्टरला इंटररो विडर एकदम इझिली काम करतो सर. याचं नाव आहे मल्टीक्रॉप सीड ड्रिल. आता काय झालं आहे की लोकांना, आता प्रत्येक भागात लोक आहे ना मल्टीक्रॉप याच्यामध्ये सीझन वाईज काम करतात. आता बरेच लोक जिथे आहेत त्यांना एकाच वेळेस एका शेतात ते हरभराही पेरतात, मकाई पेरतात, गहू पेरतात, सोयाबीन पेरतात. मग त्यांना प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळं प्रोडक्ट घेणं परवडत नाही. तर हा एक असा प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे जे बियाणे आहेत ती एकाच मशीनमधून तुम्ही खाली बुवाई करू शकतात, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे मशीन घेण्याची गरज नाही. फक्त याच्या आतील हा तुमचा फर्टिलायझरचा बॉक्स असतो आणि सीडचा बॉक्स आहे. फक्त या सीडच्या आतल्या ह्या ज्या चकत्या आपल्या पिकांच्या गरजेनुसार बदलल्या तर तुम्हाला विविध प्रकारचे बियाणं एकाच मशीनमध्ये पेरणी करता येतात, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे मशीन घेण्याची गरज नाही पडत. आणि याच्यामध्ये जी पेरण्याची जी ॲक्युरेसी आहे ती मोर दॅन 95% आहे. सर ये ॲक्च्युली हा जातो तसा 90,000पर्यंत, पण विविध योजना आणि कंपनीकडून काही डिस्काउंट स्ट्रक्चरमध्ये वेळोवेळी आम्ही कस्टमरांना याच्यामध्ये डिस्काउंट्स आणि हे देत राहतो सर. सबसिडी की अगर हम बात करें? जी अभी आता आमचे महाराष्ट्रात जवळपास 99% प्रोडक्ट जे आहेत ते सबसिडीसाठी केपेबल आहेत. त्याच्या प्रत्येकाचे टेस्ट रिपोर्ट आम्ही ऑलरेडी मशीन लॉन्च होण्या अगोदरच आम्ही टेस्ट रिपोर्ट करून कस्टमरांच्या हवाली करतो, जेणेकरून शासनाकडून जो मिळणारा बेनिफिट आहे तो त्यांच्या हातचा जात नाही. आपल्याकडे मल्टीक्रॉप सीड्रिलचाही टेस्ट रिपोर्ट आहे, टेस्ट रिपोर्ट है. तो ये थे हमारे साथ विजयेश्वर भड़ाने जी, जिन्होंने बताया कि किस तरीके से स्वान एग्रो किसानों को इस तरीके के अत्याधुनिक उत्पाद उपलब्ध करा रही है और क्या क्या इसके फ़ायदे हैं. इसी तरह की और भी अधिक जानकारी हम आप तक पहुंचाते रहेंगे. तब तक देखते रहिए फसल क्रांति. धन्यवाद.